माझी ही व्हिडिओ न स्किप करता बघा, नक्की बघा, कारण तुम्हाला बाळूमामाच्या सर्व जुन्या आठवणी दिसणार आहेत, कपडे, भांडी वगैरे सगळं. म्हणून माझी व्हिडिओ ही पूर्ण बघा शेवटपर्यंत, मध्ये बिलकुल थांबू नका. तुम्हाला सगळ्या बाळूमामांच्या आठवणी दिसणार आहेत आणि त्या आपण कॅमेऱ्यामध्ये घेतलेल्या आहेत. नक्की बघा, पूर्ण बघा. आम्ही आमचं हे प्रवासात 5 दिवसाचं झालं. पिकनिक आमची 5 दिवसाचं शेवटचं आता हे बाळूमामाच्या गावाला आलेलं आहे, आदमापूरला. शेवटचं तीर्थस्थान आहे आमचं हे 5व्या दिवसाचं. ज्योतिबाचं झालं आता आणि आता आदमापूरला आलेलो आहे आम्ही. बाळूमामाचं गाव आदमापूर. चला. सर्व दुकानं आहेत ते बाळूमामाच्या इकडे आदमपूरमध्ये आपण आलेलो आहे. आणि आता हे साईडला दुकानं आहेत. काय हवं असेल कांबळी वगैरे, बाळूमामाची कांबळी पण उपयोगाला येते कधी कधी. तर आपण येताना बघूया जरा कांबळी, आपण येताना जरा बघूया. धूप वगैरे पण खूप मोठ शोधूया. सगळे दुकानं. हळद घेतली. हळदीचा भंडारा लागतो बाळूमामाला, तर आपण हळद घेतलेली आहे. दिवाळीच्या मुलांना सुट्ट्या असल्यामुळे प्रत्येक तीर्थस्थाना ठिकाणी खूप गर्दी आहे. बाळूमामांच्या इकडे सुद्धा खूप गर्दी आहे. पूर्ण आमची बसमधली मंडळी. गर्दी आहे बाळूमामाच्या इकडे बघा. प्लेटी हातात घेऊन नंतर पुढे जेवणाची त्या हॉलमध्ये. किती लाईन आहे हे बघा. आपले बाळूमामाचे सर्व जुने कपडे आहेत. म्हणजे बाळूमामा जे कपडे घालायचे ते हे कपडे आहेत. आज बाळूमामा नाही आहेत, पण त्यांचा आशीर्वाद आहे इथे. आणि हे कपडे त्यांनी घातलेले हे आपल्याला आशीर्वाद रूपाने पाहायला मिळत आहेत बघा. बाळूमामा प्रत्यक्षात नाही आपल्याला बघायला मिळाले, पण आपल्याला कपड्याच्या रूपाने त्यांचा आशीर्वाद मिळतोय, बघायला मिळतोय. अन्नदान मिळतंय. अन्न पण इथे बापरे एवढे लोक जेवायला आहेत. रोजचं अन्नदान आहे आणि कोण ना कोणतरी देतं. आणि हे दाखवते मी तुम्हाला, खाली धान्य एवढं आलेलं आहे, गिफ्ट खूप आलेलं आहे. म्हणजे कोणी दान केलेलं आहे बघा. काहीतरी दैवी चमत्कार आहे, म्हणूनच लोकांचा इथपर्यंत विश्वास आहे आणि लोकांनी दिलेला आहे बघा. कोणी खूप काही दिलेले आहेत. नवस, काही लोक नवस बोलतात. सगळं सूप, चाळण, वाडगे, गोणीच्या गोणी धान्य आणि धान्य भरपूर प्रकारचे आहेत तिथे. आणि पितळेची भांडी वगैरे असं आहे.
आणि असं म्हणतात की हे आजूबाजूच्या गावाची लोक सांगतात की बाळूमामाच्या मेंढ्या ज्या शेतात जातील त्याला भरभरून धान्य अगदी पीक येतो बघा. असा हा आपल्या बाळूमामांचा चमत्कार आहे आणि त्यांचा आशीर्वाद आहे. हे बघा खूप लोक आम्ही सुद्धा आता प्रसाद घेतला. एक लोकच येतात ना मध्ये. बाळूमामाचे इथे महाप्रसाद बघा किती महाप्रसादासाठी लोक लाईन मध्ये आहेत. एक मिनिट ताई. इथली ताटं घ्यायची धुवायची तिथे आणि मग इथून आतमध्ये जायचं जेवणासाठी. काय घ्यायचं हे कडकडे लाडू वगैरे ते पण छान आहे. पण बाळूमामांचा परिसर
आजचा आमचा लास्ट दिवस आहे आणि बाळूमामाचं दर्शन झालं आणि सर्वांनी कशी मुंड्या टाकलेल्या आहेत बघा, सगळे झोपलेले आहेत. 5 दिवस आहे ना, 6वा दिवस. 6वा दिवस, आजचा 6वा दिवस. सगळे प्रवास करून थकलेले आहेत. सकाळी उठा, रात्रीचं उशिरा जा, त्याच्यामुळे कशी झोप झाली नव्हती. आता सगळ्यांनी माना टाकलेल्या आहेत गाडीमध्ये. खूप 6 दिवसाचा आनंदी, सगळे आनंदीच्या प्रवासाने घरी परतलेले आहेत. परतीचा प्रवास त्यांचा खूप मस्त झोपेत चाललेला आहे. सगळे झोपलेले आहेत गाडीमध्ये, अर्धे जागे आहेत. मला सगळी झोपताना हवी होती.